नमस्कार, माझे नाव हर्षदीप भीमराव कांबळे. मी या टीमचा मार्गदर्शक. विकसित भारत 2025 या अभियानाअंतर्गत स्वर्गीय सुधाकर नाईक माध्यमिक विद्यालय तालुका गणुना तालुका पुसद जिल्हा यवतमाळ आम्ही एक प्रोजेक्ट सादर करत आहे. या संपूर्ण प्रोजेक्टची माहिती आमचे विद्यार्थी देणार आहेत. ती थोडक्यात माहिती आमचे विद्यार्थी वर्ग 9वीतील विद्यार्थी देणार आहेत. माझे नाव हर्षद फिलिप पराडे. टीमचे नाव अर्जुन. आयडिया कल्पना वातावरणातील हवेचा अंदाज घेणे. रुपेश गुलाब चव्हाण. शाळेचे नाव स्वर्गीय सुधाकरराव नाईक माध्यमिक विद्यालय जणू. माझे नाव नितीन नरसिंह राठोड वर्ग 10वा. शाळेचे नाव स्वर्गीय सुधाकरराव नाईक माध्यमिक विद्यालय जणू. तर आमच्या टीमने हा प्रोजेक्ट बनवला आहे. या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य असं आहे की साधारणतः आपल्याला म्हणजे तंत्रज्ञान वापरून महाग जे उपकरण आहे ते घेऊन आपण पावसाचा किंवा हवेचा अंदाज घेतो. परंतु आम्ही घरगुती वापरातून काही छोट्या मोठ्या वस्तू वापरून एक उपकरण असं बनवलं आहे की ते वातावरणातील हवेचा अंदाज घेते. जसे की काही समजा डब्यांची झाकणं, मोठमोठ्या डब्यांची झाकणं आणि त्याला एका दांड्याला बांधून आणि ते चारही दिशेला बांधून ते वरती आपण घराच्या वर जर ठेवलं तर जशी जशी हवेचा दाब किंवा हवेचा प्रवाह जसा जसा वाढत जाईल तशी तशी त्याची गती वाढेल. या गतीवरून आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या वातावरणातील हवा जास्त आहे आणि आपल्या वातावरणातील हवेचा दाब जास्त आहे. आणि आपल्याला कळून चुकेल की आपल्या इथं समजा वादळ किंवा चक्रीवादळ येऊ शकते. यानुसार आपण आपल्या शेतकरी लोक किंवा आपल्या गावातील लोक यांना सांगू शकतो की आता वादळ किंवा चक्रीवादळ येऊ शकते. आपल्या शेतातील पिकांची, घरांची आपण योग्य तऱ्हे व्यवस्था करा किंवा त्यापासून सुरक्षा करा. हे आपण यापासून शिकू शकतो किंवा यातून आपण त्याचा उपयोग करून काही आपल्या समाजाने त्याचा उपयोग करू शकतो.